ब्रॉडकास्ट सुरू झालं। नमस्कार, जय भीम। आज आपण विश्रांतवाडी येथे आहोत। सध्या 12 वाजून गेले आणि विश्रांतवाडी इथे भव्य दिव्य भीम जयंती ही साजरी होते, दरवर्षी होते। प्रचंड गर्दी असते, पूर्ण पुणे शहरातून जिल्ह्यातून तिथे माणसं येतात आणि तिथे गेल्या 4 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजल्यापासून अनेक जणांचे फोन चोरीला गेले आहेत। इथे आपण पाहत आहोत की इथे हे सगळे लोक आहेत, त्यांचे फोन चोरीला गेले आहेत। 4 वाजल्यापासून सातत्याने पोलिसांकडे चौकीत कंप्लेंट येतात, पण पोलीस सगळ्यांना ज्यांचे फोन चोरी झाले त्यांना सांगते की तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा, आम्ही पाहतो। आणि आता 12 वाजले तरी लोक इथे आहेत। गेले 6-7 तासापासून लोक इथे थांबली आहेत, त्यांचे फोन चोरीला गेले, पण पोलीस प्रशासन अजूनही त्यांनी पथक पाठवलेलं नाही, त्यांनी कोणती कारवाई केलेली नाही। त्यांनी तेव्हाच जर काही ॲक्शन घेतले तर एवढ्या जणांचे फोन चोरीला नसते गेले। सगळ्यांचे आयफोन, सॅमसंग फोल्ड असे महागडे फोन चोरीला गेले। तर असं जाणून येते की तिथे पूर्णपणे ट्रॅप लावलेला आहे, तिथे पूर्णपणे एक टोळी आहे जी फोन चोरी करते। कारण सातत्याने 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत इथे कंप्लेंट्स येत आहेत, सारखे कंप्लेंट्स येत आहेत, पण पोलीस अजूनही काही ॲक्शन घेत नाही। पोलिसांना अजूनही त्याची काही फिकर नाही, पोलीस अजूनही तिथे पथक पाठवायला तयार नाहीये। आणि म्हणून ही पोलीस सरकार आता पुढे काय करणार आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणात जयंतीच्या दिवशी चोऱ्या माऱ्या होत आहेत, पोलिसांकडे सारखे रेकॉर्ड येत आहेत, पोलिसांकडे सारख्या कंप्लेंट आहेत, पोलीस अजूनही काही ॲक्शन घेत नाही। तर त्याच्यावर आम्हाला पोलीस प्रशासनाने उत्तर द्यावं। आणि आता विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या कंप्लेंट ते करून घ्यायला पण तयार नाहीये। ते म्हणतात तुमच्या स्थानिक चौकीत जावा, तुम्ही स्थानिक आहात तिथे तुम्ही तक्रार करा, त्यांना तो रेकॉर्ड त्यांचा दाखवायचा नाहीये। म्हणून या पोलीस प्रशासनाला आमचा विरोध आहे आणि त्यांना आमचा प्रश्न आहे की एवढ्या जणांचे 100-1 जणांचे फोन चोरीला गेले असताना तुम्ही काय करत होता? गेले 7-8 तास माणसं इथे थांबली आहेत का? तर त्यांचा फोन परत मिळा। कष्टाने घामाने आपण एक फोन विकत घेतो आणि त्या फोनमध्ये आपले सगळे डिटेल्स डेटा असतात, पोलिसांना त्याची काळजी नाही, पोलिसांना त्याची फिकर नाही, पोलीस अजूनही त्यावर ॲक्शन घेत नाही। म्हणून आमच्या पोलिसांना निषेध आणि पोलिसांनी ह्यावर काय करणार आहे ते आम्हाला सांगावं, नाहीतर वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन विरोधात कडक आंदोलन आणि इथे निदर्शने घेतले जातात। धन्यवाद।